कितीही नीटनेटकेपणा ठेवून कामं आवरावी म्हटली तरीही अशी डबल कामं निघतातच आणि हे गणित प्रत्येक गृहिणीच्या बाबतीत अगदी ठरलेलंच आहे। आता हेच बघा, तेलाची बॉटल ही जी मी घेतलेली आहे, तेल घेतल्यानंतर हे असं तेलाचं ओघळ आलेलं आहे पूर्ण बॉटलला। आता इथे माझं डबल काम की मला ही बॉटल पुन्हा पुसून ठेवावी लागेल, नाहीतर जिथे ही बॉटल ठेवणार ती जागा तेलकट होईल। नमस्कार, मी जयश्री स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। अशा काहीच्या छोट्याशा टिप्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जेणेकरून आपली वेळेची बचत होईल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बऱ्याचदा आपण जेव्हा ग्रेव्हीच्या भाज्या करतो किंवा नॉनव्हेज वगैरे करतो, अशा भाज्यांमध्ये तेल आपल्याकडून काही प्रमाणात जास्त पडलं जातं आणि ही जी काय म्हणतात ना, हा जो प्रकार आहे आपल्याकडे नेहमी जेव्हा पाहुणे येणार असतात त्याच वेळेला जास्त करून घडतो। तर अशा वेळेला काय करायचं आहे, जास्त वेळ न घालवता सरळ एका पळीमध्ये बर्फाचे काही तुकडे घ्यायचे आहेत आणि त्यावेळेला ती जी ग्रेव्ही किंवा आमटी असेल ती थंड झालेली असायला हवी रूम टेम्परेचरवरती, आणि ही बर्फाचा तुकडा घातलेली पळी हलक्या हाताने वरच्यावर त्या आमटीवरती किंवा ग्रेव्हीवरती अशी फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं तेल वरती आलेलं आहे ते या पळीला चिटकून बाजूला होईल। आणि ती पळी पुन्हा एकदा स्वच्छ करून पुन्हा एकदा जर तुम्हाला वाटलं की ग्रेव्हीमध्ये अजून थोडंसं तेल आहे तर परत एकदा फिरवून घ्या। याने काय होईल, तुमच्या ग्रेव्हीची किंवा आमटीची तुमची टेस्ट जाणार नाही आणि अतिरिक्त तेलामुळे होणारा जो काही आपल्याला धोका असेल तो सुद्धा टाळता येईल। तर ही टिप्स तुम्ही फॉलो करत नसाल तर आत्तापासून तुम्ही ही टिप नोट करून ठेवा आणि फॉलो करायला घ्या। आता जसं की मी मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, जे आपल्या तेलाच्या बॉटलचा जो काही प्रॉब्लेम होतो, नेहमी होतं, प्रत्येक घरामध्ये होतो, तेलाची बॉटल ही जी आपण मोठी असू देत छोटी असू देत लिकेज होतेच। तेल घेताना त्याच्यावरती नकळत का होईना थोडंसं तेल ओघळतंच आणि अशा प्रकारे मग पुन्हा प्रत्येक वेळेला बॉटल पुसून ठेवणं आपल्याला शक्य नसतं, पण ते गरजेचं असतं। तर त्यासाठी काय करू शकतो आपण, ही अशी मी एक छोटी स्प्रेची बॉटल घेतलेली आहे, जी कॅरी करायला सुद्धा इझी आहे। प्रवासामध्ये कुठेही आपण घेऊन जाऊ शकतो। त्याच्यामध्ये जेवढं काही माझं लागणारं तेल आहे, इथे मी छोटीच बॉटल घेतलेली आहे, कारण याच्यामध्ये आठवड्याभराचं तेल मी स्टोअर करून ठेवू शकते। या स्प्रे बॉटलमध्ये जितकं आवश्यक आहे तितकं तेल काढून घ्यायचं आहे आणि ही जी आपली मोठी बॉटल आहे तेलाची ती साईडला करून आपण ठेवायची, जेणेकरून तिचा परत वापर होणार नाही आणि जेव्हा केव्हा गरज होईल या स्प्रे बॉटलचा यूज करू शकतो आपण। म्हणजेच स्प्रे केलं की जितकं हवं तितकं तेल आपल्या हातावरती आपण स्प्रे करून घेऊ, केसांवरती लावून घेऊ आणि या स्प्रे बॉटलचा अजून एक परिणाम म्हणजे अचानक तेल ओघळलं जाणार नाही। माझ्या मते तरी ही अत्यंत एक महत्त्वाची टीप आहे आणि सगळ्यांना गरजेची अशी पडणारी टीप आहे, तर तुम्ही नक्कीच नोट करून ठेवा आणि ही टीप आजपासूनच वापरायला लागा। पुढची टीप आहे कुकरच्या झाकणासंबंधित। आपण डेली बेसिसवरती कुकर स्वच्छ तर करतोच, पण आपण कुकरच्या झाकणाचं डीप क्लिनिंग करतो का? तर नाही। पण हे डीप क्लिनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण जेव्हा केव्हा कुकर आपण लावतो बऱ्याचदा त्याच्यामधून हवा पास होत नाही, शिट्टी होत नाही आणि त्याचा परिणाम होतो म्हणजे कुकर फुटला जातो। तर यासाठी काय करायचं आहे, जे कुकरचं झाकण आहे तिथली शिट्टी काढून घ्यायची आहे आणि शिट्टीचा जो पार्ट आहे तिथे होल असतो, जसं तुम्ही बघाल तुमच्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुकरला तो होल असतो, ते सुईच्या मदतीने अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचे आहेत। कारण जेव्हा आपण कुकरमध्ये डाळ भात वगैरे लावतो तेव्हा त्याचे छोटे छोटे कण जाऊन या होलमध्ये जमा होतात आणि ते एकदम साठल्यानंतर तिथून हवा पास होत नाही, त्याने शिट्टी होत नाही आणि नंतर कुकर फुटला जातो। तर त्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे। अशा प्रकारे तुम्ही कुकरचं आपण डीप क्लिनिंग करतोच, पण कुकरच्या झाकणाचं कमीत कमी महिन्यातून एकदा तरी अशा पद्धतीने डीप क्लिनिंग करून घ्या, जे आपल्या हिताचंच आहे। आणि यासोबत मी अजून एक टीप आवर्जून तुमच्यासोबत शेअर करेन, ते म्हणजे आपल्या जे कुकरच्या झाकणाचं गॅस्किट आहे किंवा जो काळा रबर येतो तो वेळच्या वेळी चेक करत राहा, कधी तो लूज होईल सांगू शकत नाही। सो त्यावेळेला तुम्ही हे जे काही रबर आहे फ्रीझरमध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून द्या आणि नंतर वापरा। पण हे सोल्युशन टेम्पररी आहे, तुम्ही लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन तो जो काही गॅस्किट किंवा रबर आहे तो चेंज करून आणायला विसरू नका। बऱ्याचदा जे आपल्या पर्सेस असतात त्यांचे जे चेन पुलर असतात, म्हणजे चेन मागे पुढे करण्यासाठी जे त्याला अटॅच केलेलं पुलर असतं ते तुटतं आणि अशा वेळेला आपल्या छान छान सुंदर सुंदर दिसणारं पर्सेस वापरणं आपल्याला कठीण होतं। तर यासाठी काय करायचं आहे, ही जी केबल टाय असते ब्लॅक कलरची जी इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये,
की माझ्याकडे अवेलेबल होती घरात, सो मी ती घेतली आणि लकीली माझ्याकडे एक मोठा व्हाईट कलरचा मणीसुद्धा होता, ज्याने मला या चेन पुलरसाठी एक मॉडर्न लुक देता येईल. तर त्या ह्याच्या मणीच्या आणि नॉट टायच्या सहाय्याने मी इथे जे चेन पुलर होतं जे तुटलेलं होतं त्या ठिकाणी मी ही नॉट टाय केलेली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि ही माझी छोटीशी सुंदर दिसणारी पर्स जी मी पुन्हा एकदा वापरण्यासाठी तयार आहे. तर ही टिप तुम्ही तुमच्या मुलांच्या स्कूल बॅगचे जर चेन पुलर तुटले असतील किंवा कोणत्याही बॅगचे प्रत्येक ठिकाणी यूज करू शकतात. आता पुढे आपण बघणार आहोत, बऱ्याचदा आपल्या कंटिन्युअसच्या वापरामुळे मिक्सरची जी भांडी असतात त्यांच्या ब्लेडची धार निघून जाते. अशा वेळेला काय करायचं आहे, नॉर्मली जर आपल्याकडे खडे मीठ त्यावेळेला अवेलेबल नसेल, का आपण नेहमी खडे मीठ जे असं जाडं मीठ ते आपण मिक्सरमधून वाटून घेतो, पण जर त्यावेळेला अवेलेबल नसेल तर फक्त असे 2-3 काही बर्फाचे तुकडे घ्यायचे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि फक्त ते 1 सेकंदभरासाठी बंद चालू करून घ्यायचं आहे. कंटिन्यू हाय स्पीडवरती नका चालू करू, नाहीतर ब्लेड अजून खराब होईल. सो ते 1 सेकंदभरासाठी बंद चालू करायचं आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता तुमचं जे मिक्सरचं भांडं आहे त्या भांड्याची ब्लेडची धार पुन्हा एकदा रिटर्न आलेली आहे. आणि ही टिप तुम्ही नक्कीच वापरून बघा कशी वाटते तुम्हाला आणि मला नक्की कमेंट करून सांगा. तो आय होप आजच्या व्हिडिओच्या सगळ्या टिप्स ज्या आहेत अगदी वेळेची बचत करणाऱ्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. मला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.